तालुक्यातला कार्यक्रम असला जिरे टोप आणि तलवार घेऊन येणारे व्यक्तिमत्व म्हणजे पांडुरंग काळे आजपर्यंत लहानपणापासून मी पाहिलाय. पवार साहेब आले, अजित दादा आले, वळसे पाटील आले, बेनके साहेबांच्या प्रत्येक वाढदिवसाला पांडुरंग काळे आल्याशिवाय तो कार्यक्रम होतच नाही असं आपण आम्ही तेव्हा पाहिलं. ते आपल्यात राहिले नाही. पण कुटुंबाची दुसरी पिढी वैभव आणि विपुलच्या माध्यमातून ही नाळ कधी आमची तुटली नाही. या लोकसभेचा राष्ट्रवादी युवक संघटनेचा उपाध्यक्ष म्हणून वैभवने काम हाती घेतलं. या गावची धुरा जशी पांडुरंग काळेंनी सांभाळली त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने चांगल्या पद्धतीने कल्पना काळेंनी ती सांभाळली. आणि त्यांच्यामध्ये नेतृत्व क्षमता इतक्या मोठ्या प्रमाणात होती की फक्त गावापुरतं सीमित नाही तर परिसराचं नेतृत्व करू शकते अशी एक सक्षम महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला लाभली. हे असे अनेकांनी माझ्या निदर्शनास आणून दिले. या निवडणुकीला सामोरे जात असताना अनेक आव्हानांना आमच्या पक्षांतर्गतच आघाडीमध्ये आणि निर्णय घेताना आम्हाला ते जावं लागलं. मला काय कोणाला कमी लेखायचं नाही, कोण काही कमी तुल्यबळ असं मला म्हणायचं नाही, कोणाची योगदान आणि कोणाची सेवा पक्षाच्या प्रती कमी आहे असंही मला म्हणायचं नाही. पण निवडणूक येत असताना आपण जेव्हा पुढे जातो आणि इच्छुक उमेदवारांपैकी कोण आपल्याला चांगल्या पद्धतीने ही उमेदवारी पुढे नेऊ शकते याचं अॅनालिसिस, याचं विश्लेषण, याचं सर्वे स्वतः अजितदादा पवार साहेबांनी याच गटाचा नाही, याच तालुक्याचा नाही तर संपूर्ण जिल्ह्याचा केला. आणि त्यांच्या अॅनालिसिस मध्ये या गटातली सर्वाधिक जास्त पसंती कोणाला होती तर ती कल्पनाताई काळेंलाच होती. म्हणून पक्षाने जेव्हा निर्णय घेतला तेव्हा पक्षाचं शिस्त पाळण्याची प्रमुख जबाबदारी त्यांनी आजपर्यंत पक्षाला भरभरून दिलं, पक्षानेही त्यांना भरभरून दिले. आणि तालुक्याच्या प्रमुख पदावर गेले अनेक वर्ष ते असताना अशा पद्धतीचं पक्षशिस्त मोडली जाईल असं आम्हाला कधीही वाटलं नव्हतं. तर जाऊन दे, आता झालं ते झालं, मतदानही झालं, पुढे आपण गेलो. पण अत्यंत दुःखद घटना कुठली घडली असेल तर ऐन निवडणुकीमध्ये दादाच आपल्यातून गेले. दादा गेल्यानंतर 3 दिवस काय करावं हे आपल्या कोणाला कळतच नव्हतं. पुढे कसं जावं हा आमच्या समोर प्रश्नच होता. पण पवार साहेबांनी त्या कुटुंबाने स्वतःने सांगितलं की दादांनी दिलेले उमेदवार आहेत, या उमेदवारांच्या पाठीमागं अतुल तुसा भक्कमपणे उभा राहून हा दादांचा विचार जिवंत ठेवून यांच्यातच आपला अजित दादा निवडून आणतोय अशी भावना ठेवून आपल्याला पुढे गेला पाहिजे. शांततेत प्रचार करण्याचं आम्ही ठरवलं. शांततेत प्रचारही झाला. प्रकाश शेट्टी इथं भाषण करत असताना मी त्यांचं भाषण बारकाईने ऐकत होतो. त्यांनी सांगितलं टेम्पो लावला नाही, पिकअप लावला नाही आणि रिक्षाही कुठं आम्ही लावली नाही. प्रचाराला म्हणतोय. पण शांततेत आवाहन करून तरुणांचं संघटन करून सर्वसामान्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनेवर बळ देऊन कल्पनाताई जिल्हा परिषदेचे सदस्य झाले. पलीकडच्या पक्षातले काही लोक असे होते की त्यांनी सुद्धा सांगितलंय की अजितदादांनी निर्णय अत्यंत उत्तम घेतले. पलीकडच्या काही पक्षाच्या लोकांनी सुद्धा कल्पना द्यायला मदत केली. विघ्नर कारखान्याचे चेअरमन सत्यशील दादांचा हुकूम होता, आदेश होता. आणि या गटातले 3 डायरेक्टर, कोण डायरेक्टर मी नाव घेणार नाही, पण 3 डायरेक्टर त्यांनी त्यांच्या परीने आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदरामध्ये काही ना काही माप टाकण्याचा प्रयत्न केला. त्यांचा पण मी मनपूर्वक आभार मानतो. आपण जर पाहिलं तर याच गावची कन्या शारदाताईंनी तो उल्लेख केला. 2007ची त्यांना आठवण झाली. पण तीच सेम परिस्थिती तेव्हा बोरीतून जिल्हा परिषद सदस्य, आता पण बोरीतून जिल्हा परिषद सदस्य, तेव्हा पारगाव मधून पंचायत समिती सदस्य, आता पण पंचायत समिती सदस्य. ठीक आहे, पलीकडच्या खाण्यात आपण कमी पडलो असतो. पण लढाई लढत असताना जी आव्हानं आपल्यासमोर आली ते अत्यंत चांगल्या पद्धतीने आपण पुढे पार पाडलं. मला आभार मानायचे बोरी गावचा आणि बोरी खुर्द गावचा की त्यांनी गावचा उमेदवार म्हणून अत्यंत चांगल्या प्रकारचं मतदान
प्रत्येक बूथला भरभरून केलं की बोरीकरांचं हे योगदान जे कल्पनाताई असतील, संभाजी शेठ असतील, त्यांच्या प्रति जे तुम्ही केलेलं आहे ते आम्ही विसरणार नाही. विशेषतः हे गाव कायम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्रजी पवार साहेब, अजितदादा आणि वल्लभ शेठच्या मागे राहिलेलं गाव आहे. हा जो गट आहे हा कुकडी